आपल्याला सवयच अनुभवामध्ये जगण्याची आहे. अनुभव नसेल तर जणू आपलं जीवनच नाही असं आपल्याला वाटेल. आपल्याला समजा समजलंच नाही की स्पर्श कशाचा होतोय, किंवा आपल्या डोळ्याला जे दिसतंय त्याचं ज्ञान झालंच नाही तर आपल्याला जगता येणार नाही. म्हणजे अनुभव ही व्यवहारासाठी, प्रपंचासाठी, जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. पण परब्रह्म ही गोष्ट काही जगण्याची गोष्ट नाही. ती आहेच आहे अशी स्थिती आहे. पूर्णपणे द्वैताच्या पलीकडची, वाचेच्या पलीकडची स्थिती, पूर्णपणे नामरूपातीत असलेली स्थिती. आता या वर्णनामध्ये व्यवहार बसत नाही आणि म्हणूनच अनुभवानं परब्रह्माला जाणता येत नाही. पण आपल्याला सवय अनुभवाची, त्यामुळं असं वाटतं की परब्रह्माचा अनुभव आला, पण ते वाटणंच मायेमुळं घडलेलं असतं. श्रोता म्हणतोय आणि मायेचेही लागले अनुसंधान. म्हणजे श्रोत्यानं प्रश्न विचारताना ब्रह्म कळलेला आहे आणि मायेचा अनुभव आहे या दोन वेगवेगळ्या करून गोष्टी सांगितल्या आहेत. पण वस्तुतः ती एकच गोष्ट आहे. मायेमुळंच असं वाटतंय की ब्रह्माचा अनुभव आला आणि मायेचं तर अनुसंधान आहेच आहे. म्हणजे साधक मायेतच पूर्णपणे आहे आणि मायेतच प्रश्न विचारतोय.